नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण डेटा जो ॲनालाइज करतोय तो करतोय 22 तारखेसाठी. 22 तारखेसाठीचा जो डेटा आहे तो कसा आलाय तो आपल्याला बघणं फार इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, डेटा थोडासा निगेटिव्ह टू साईडवेज हे करतोय. एफ-आयज थोडेसे पॉझिटिव्ह साईडला आपल्याला त्या ठिकाणी जाताना दिसत आहेत. तर ही एक शॉर्ट टर्म पुढच्या काही ट्रेंडसाठी एक पॉझिटिव्ह संकेत असू शकतात, पण एक एक शॉर्ट पॅनिक म्हणून मीन्स अमेरिकेचं जे आपल्या स्टुडंट आणि काही नोकरी लोकांसाठी जो विजा असतो त्याचं काही रूल आहेत ते थोडेसे स्ट्रॉंग केलेले आहेत, चार्जेस वाढवलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे त्याचाच एक शॉर्ट टर्म पॅनिक त्या ठिकाणी बघायला मिळतोय. जे रिटेलर होते तो 4 लाखाचा जो डेटा आता आलेला आहे 4,32,000चा, तो कम्पेअर टू 3,34,000चा होता. तर शॉर्ट थोडेसे लाखभराची क्वांटिटी ऍड झालेले आहेत लॉंग साईडला. पण रिटेलरचं बघाल तर तुम्ही त्या ठिकाणी पॉझिटिव्ह थोडंसं झालेलं आहे. आणि प्रो प्रो थोडेसे अजूनही स्मार्ट काम आहे, डायरेक्शनल काही नाही आहे मित्रांनो. त्यामुळे डेटा जो आहे तो साईडवेज त्या ठिकाणी हे करायला काही हरकत नाही आहे. कॉल शॉर्टवर थोडं काम झालेलं आहे प्रो कडून, तुम्ही बघू शकत असाल इथे निगेटिव्ह दिसतंय थोडंसं. पण रिटेलर जर बघाल ना, सॉरी आपले एफ-आयज, तर एफ-आयजनी कॉल लॉंग्स करून चाललेले आहेत थोडेसे. तर मे बी हे बाय ऑन डिप्स लॉंग टर्मसाठी पुढच्या एक 500-700 पॉईंटची जी रॅली आहे ती त्या ठिकाणी ओपन अप होण्याचे चान्सेस एफ-आयज थोडेसे देताना दिसत आहेत. पण हा अर्ली एवढ्या डेटावर आपण लॉंग टर्मचा ट्रेंड नाही सेट करणार. एक साईडवेज हे करून चाला. आपल्या लॉंग टर्मच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्याला कुठेही काही धक्का लागणार नाही मित्रांनो, कारण डेटा तेवढासा असा फारसा निगेटिव्ह आणि एकदम स्ट्रॉंग बेरीज त्या ठिकाणी काही दिसत नाहीये. तर आय होप तुम्हाला डेटा लक्षात आले असेल. एसजीएक्स थोडासा निगेटिव्ह त्या ठिकाणी प्ले करतोय. ठीक आहे, काय हरकत नाही, शॉर्ट टर्म पॅनिक येत असतात. निफ्टीमध्ये त्या दिवशी सुद्धा बघितलं आपण फ्रायडेला एक 96 पॉईंटचा एक फॉल त्या ठिकाणी बघायला मिळाला. गोल्ड थोडं वरती आहे, तो एक कन्सर्निंग पार्ट आहे. तर ठीक आहे, मेजर पॅनिक नाही आहे, साईडवेज घेऊन चालूया आणि साईडवेजच्या हिशोबाने आपण काम करूया मित्रांनो. तर आजच्या डेटाच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथेच. तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला थांबावं लागणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. थँक्यू मित्रांनो.